सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. हार्डली 2-3 महिन्यानंतर माझा व्लॉग येतो आहे, परत एकदा लॉंग व्हिडिओ. मी शॉर्ट व्हिडिओज करायची ते पण मी बंद करून टाकला आहे आणि आता मी लॉंग व्हिडिओ ट्राय करते आहे, कारण मी चालली आहे गणपती बाप्पांच्या आगमनला परेलला. आणि आज आहे महागणपतीचं आगमन काळ्या चौकीचा. सो आता मी रेडी वगैरे होते आणि मग भेट. मी रेडी झालेली आहे, माझी मैत्रीण येते, ती अजून आली नाही आहे. सो मी तिचा वेट करते आणि मी ही जी कुर्ती घातली आहे शॉर्ट कुर्ती, ती मी कालच नेऊन घेतली, कारण मी नेहमी काळ्या चौकीच्या आगमनसाठी नवीन कपडे घेते. लास्ट इयर पण मी ड्रेस घातलेला, तो पण न्यू घेतलेला. यावर्षी पण मी जे घातलं आहे ते पण मी न्यूच घेऊन आलेली काल. सो हा पूर्ण माझा असा लुक आहे. आय होप तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसला असेल, कारण आय डोंट नो. सो या, ती आल्याच्यानंतर मग मी निघेल, म्हणजे ती मला फोन करेल व मी निघेल. सो ॲक्च्युली ना मी कुर्ती चेंज केली, कारण मला ती कुर्ती ना थोडी शोल्डर करून खाली ड्रॉप होत होती आणि मला ते खूप जास्त अनकम्फर्टेबल वाटत होता. मी त्याला पिन लावला होता, पण तरी पण मला एकदम विचित्र वाटत होता, म्हणून मी काढून टाकला. मी ही कुर्ती घातली आणि आता मी निघाली आहे, कारण अस्मिता ऑलरेडी पोचलेली आहे. फायनली आम्ही लोक भेटलेलो आहोत आणि आता आम्ही लोक निघालेलो आहे लोअरपर्यंत जायला. मी स्पेशली खारला आली होती हिच्यासाठी. याच्या आधी मी एक व्हिडिओ केली, ती व्हिडिओ रेकॉर्ड नाही झाली, म्हणून हा माझा सेकंड क्लिप आहे. सोबत ट्रॅव्हल करण्यासाठी मी इथे आली होती. बाय बाय, आता भेटू तिथे. आणि आम्ही लोक गणपती बघायला पण जाणार, जसं लास्ट इयर गेलो होतो. लास्ट टाइम त्याला ब्लॉग नाही लागले, म्हणजे तेव्हा तिने ब्लॉगिंग चालू नव्हती गेली आणि तिने ब्लॉगिंग आता चालू केलं. हा आता तो फर्स्ट असेल, नव्हता ब्लॉग केला तेव्हा. आता तेव्हा ब्लॉग नव्हता केला, तेव्हा आम्ही गणपतीचा ब्लॉग केला. ओके बाय. अस्मिता मॅडम आहे ना इकडे, कॉर्ड विसरून आली आहे फोनचा. ही माझ्या भरोश्यावरती होती, हिला वाटलं की मी पण हिच्यासारखी मोठी माणसं, पण मी गरीब आहे, 70 नाही आहे हिच्याकडे. आता मी ते चार्जर घेतोय. सो येस, बघा हा बघा अनिकेत, आणि ते बघा त्याचं बघतात बघा, एवढा फेमस बघता काय आणि बोलतो वाट लावणार आहे. चांगला फेमस तुला युट्यूबला. आमचा अवतार खूप जास्त खराब झालेला आहे आणि आता आम्ही काहीतरी खायला चाललोय, कारण आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. आमच्यासोबत बेस्ट वाले काका आहेत, आमच्यासोबत बेस्ट वाले दादा आहेत. काका नाही. हो हाय काका, बोला हाय. हाय. तू पण हाय बोल. हाय. मागचा तो वाच्यातूनच आहे असिस्टंट. आमचं युट्यूब आहे. अच्छा YouTube चॅनल आहे. येस, आम्ही ब्लॉगिंग करतो, इन्फ्लुएन्सर आहे. So आता आम्ही आलो पाणीपुरी खायला. तो गेला, एक दादा गायब झाले आणि आणायला गेले. अच्छा केअरिंग तो आमचं आगमन वगैरे संपलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि आम्ही आता खूप जास्त थकलोय. जेवढं मेकअप मध्ये गेलो होते त्यातला 1% सुद्धा फेस वरती राहिला नाहीये माझ्या. खरी वाटतोय ते वेगळी गोष्ट आहे. सो मी आता ट्रेनमध्ये आहे आणि मी चालली आहे घरी. अस्मिता गेली आपल्या घरी आणि खूप जास्त बॉडी टायर्ड वाटते आणि मला उद्या कामाला पण जायचं आहे. 2 दिवस सुट्टी होती ना आणि आता कामाला जायला बोललं ना, तर जाम जीवावरती येतोय. खरं मस्ती नाही करत आहे, पण काय करणार, जायला पडणार. तो पण उतरूनच भेटूया डायरेक्ट. बाय बाय. सो फायनली मी घरी आलेली आहे
आणि माझं बॉडी वगैरे खूप जास्त पेन करते. आता मी चेंज वगैरे करते आणि मग भेटूयात आपण. नाही नाही, लिटरली तो ऑटोवाला एवढा सिरियसली नसते. मी शिव्या घालते आणि मी आत्ता शिव्या घालते. मी त्याला ऐकवला पण मी थोडी शांत होती तेव्हा, जास्त काय बोलली नाही त्याला, कारण तो म्हातारा होता आणि म्हाताऱ्या लोकांचं तोंड लागणं म्हणजे डोक्याला दुसरा शॉट आहे. त्याला मी बोलून बसली आंबेडकर रोड, ठीक आहे, जे की मी युजली जेव्हा पण ट्रॅव्हल करते कार टू घरी मी तेच बोलते प्रत्येक ऑटोवाल्यांना, तर तेच बोलली सिंपल. तो म्हणतो ओरडून बघायला लागला, तुम्हाला तिकडे जायचं तर तिकडचं नाव कशाला घेताय, असं नाव तसं नाव हे नाव. आणि आता उतरल्यानंतर बोलतो रागवू नका, चांगल्यासाठीच बोललो, नीट लक्ष देऊन बोला नेक्स्ट टाइम पासून. मी त्याला बोलले की मी जेव्हा पण उतरते मी एकच बोलते आंबेडकर रोड, दॅट्स इट. तर मी तेच बोलणार, मी कशाला दुसरं काहीतरी बोललो. तसं तर चुप राहील. अशा लोकांना ना तेव्हाच्या तेव्हाच ऐकवायला लागतं. पण तो म्हातारा होता म्हणून त्याला काय बोलली नाही, मी सोडून टाकला तेव्हा. म्हटलं राहू दे मरू दे, पण राहू दे मरू दे केला ना की हे लोक जास्त करतात. सो मला मूड पूर्ण फक्त आहे सध्या तरी. येस यार, माझी ना तब्येत झाली आहे खराब आणि माझ्या पायाला ना काहीतरी चावला होता मे बी, तर ते पूर्ण फैलतोय माझ्या बॉडीमध्ये आणि मला पाय लिटरली सुजलाय, त्याच्यामधून पस सुद्धा निघतोय. मी तर चालली मेडिकलला, बघूया तो काय बोलतो आणि काय देतो लावायला सध्या तरी. मग मी उद्या क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरला दाखवेन. तसं तर मला टेन्शन आलं यार, सकाळी उठणार पण की नाही, आणि पाय जाम दुखते. आली घरी आणि बेडवरती झोपून होती, मी चेंज सुद्धा नाही केला. त्यांनी लोशन तर नाही होता त्याच्याकडे, लोशन संपला होता म्हणून साठी मी पेन किलर घेऊन आले आणि मी पेन किलर घेऊन खाऊन पण टाकली, कारण मला खूप जास्त दुखतंय. मला लिटरली चप्पल सुद्धा घालायला होत नाहीये. पण मला उद्याचा मेन स्ट्रेस आहे, कारण उद्या पेशंट खूप जास्त आहेत, उद्या आणि परवा. कारण वेडनेसडे पासून सर नाही आहेत, ते कुठेतरी आउट ऑफ चालले आहेत. तर हा पूर्ण महिना वेडनेसडे पासून ते नाही गेले. तर बघू आता उद्या माझा कंडिशन काय असतो. मी हा ब्लॉग उद्यापर्यंत कंटिन्यू करेन आणि त्याच्यानंतर मग हा ब्लॉग एंड करेन, कारण हा जास्त काही मी आज शूट नाही केला. बिकॉज चार्जिंगचा पण प्रॉब्लेम होता, प्लस फोन हँग होत होता, त्याच्यामध्ये गरमी पण होत होती आणि भरपूर अशा खूप साऱ्या गोष्टी होती. गर्दी तर खूप जास्त होती. सो येस, तर आता मी चालली आहे झोपायला. तर आपण भेटूया डायरेक्टली उद्या सकाळी. आणि मी झेप्टो वरून नाही, ब्लिंकिट वरून एक वस्तू ऑर्डर केली नवीन काहीतरी. मी ती आली पण आता नाही दाखवत आहे, माझ्यात एनर्जी नाही. मी उद्या सकाळी दाखवेन तुम्हाला जेव्हा मी खाणार तेव्हा. तो भेटूयात. बाय, गुड नाईट. अंघोळ वगैरे सर्व झालेली आहे आणि मी गेली होती कपडे घ्यायला इस्त्रीचे, माझे आणि पप्पांचे. नाश्ता पण मी केलाय, साबुदाण्याची खिचडी, कारण आज आमच्या घरात आहे उपवास. सो या, मी आता रेडी वगैरे होते आणि त्याच्यानंतर निघते जायला. नंतर माझा आउटफिट दाखवते. सो मी रेडी वगैरे झालेली आहे आणि मला झोप खूप जास्त येते, कारण का जसं मी सांगितलं होतं की माझा पाय दुखतोय आणि सीझन आली आहे, त्याच्यामुळे मी रात्रभर झोपली नाही. तर आता मला झोप येते, पण कामाला जायला लागणार. सो मी निघालेली आहे, क्लिनिकला जाऊन भेटते. नाही, मी तिथे पण रेकॉर्ड करणार की नाही मला काय आयडिया नाही, कारण आज खूप जास्त पेशंट आहेत, खूप जास्त. मी क्लिनिकला आलेली आहे आणि अजूनपर्यंत तरी कोण पेशंट नाही आले आहेत. तर मी तोपर्यंत जे पेशंटचे कार्ड्स वगैरे आहेत ते काढते, कारण आजचे पूर्ण नंबर फुल आहेत. आणि हे आहेत पेशंट लोकांचे कार्ड, हे सर्व ड्रॉज मध्ये. सो आपण भेटूयात नंतर. 3 वाजलेले दुपारचे 3 वाजलेले होते आणि अजूनपर्यंत मी काही घरी गेलेली नाहीये. मी एवढा स्लो बोलते कारण का पेशंट आहेत म्हणून साठी. 3:30 झालेले आहेत आणि मी आता घरी आली आहे. माझा जी भूक होती ती पण पूर्ण मेलेली आहे, कारण ज्या टायमाला जेवण मला भेटत नाही तो त्याच्यानंतर विषय बनतच नाही जेवायचा, मग मी जेवत नाही. आता मी झोपते
आणि 6 वाजता उठते कारण का मला रिटर्न कामाला जायचं आहे. सो येस, भेटूया आपण डायरेक्ट इव्हनिंगला. बाय बाय. सो गाईज मी झोपून वगैरे उठलेली आहे आणि माझी आत्ता पण झोप नाही झाली आहे. माझी मम्मी मला ओरडते. आता मी चाय न पिता मी लिचीचा ज्यूस पिते आहे. तर आपण टेस्ट करूयात कसं आहे. छान आहे पण असं एकदम वॉटरी वॉटरी आहे. पण हे ओपन केल्याच्या नंतर चांगला स्मेल आला लिचीचा. एवढा पण चांगला नाही पण चांगला आहे. सो मी आता पेशंट लोकांच्या पेमेंटची लिस्ट बघते. त्याच्यानंतर मग मी जाणार घरी कारण ऑलरेडी 9-10 झालेले आहेत. सो आपण भेटूया नंतर. तुम्ही घरी कधीच आली होती, मी आराम करत होती आणि माझं काम जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि मी आता झोपायला चालली आहे. तर त्याच्या आधी म्हटलं की जे तुम्हाला मी सांगितलं होतं की मी ब्लिंकिटवरून काहीतरी खायला ऑर्डर केलेला, मी तो अजूनपर्यंत ओपन पण नाही केलाय. तो पॅकेट पण पूर्ण असंच आहे. हे एवढा मोठा पॅकेट आहे आणि याच्यामध्ये आहे, हे काय प्रमोशन व्हिडिओ नाही गाईस, स्वतःच्या पैशाने नाही. तर हे डॉरिटोसचे नवीन निघाला आहे, डायनामिटा काहीतरी नाव आहे आणि इतकं छान आहे ना, व्हेरी नाईस. मला म्हणजे खाल्लं ना एका ह्याच्यामध्येच आवडला. तो मी एक सोबत 2 ऑर्डर केले कारण मी एकामध्ये कधीच खुश नाही होत. मी कोणत्या पण गोष्टी ऑर्डर करते मी 2च ऑर्डर करते. पैसा बोलताय गाईस. सो एनिवेज दॅट्स इट फॉर द डे. भेटत आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन लव लव, बाय बाय.